आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. मोबाईल सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोबाईल हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे, आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपू शकते. हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेलं नाही. कारण सर्व सहमत भेट, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले. गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकते. त्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो. आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो. त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल. आपण तो जरी आकडा गाठू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे. तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला. आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर, मराठी माणूस तरी क्षमा नाही करणार. मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळेजण निष्ठेने लढलात. अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची, खाण्याची, फिरण्याची कसलीही जशा त्यांनी सोयी सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकतो. पण तन मन धन, आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे. आणि आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना खाम फोडलेला आहे. आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ही शक्ती अशीच एकजुटीने एकत्र ठेवा, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील, दादा असेल, ताई असेल, हे गद्दार जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही. हा अभिमानास्पद उल्लेख तुमचा केला जाईल. हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे. असेच सोबत राहा. लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे. आणि तुमची जी काही जिद्द आहे, शेवटी जिद्द महत्वाची असते. जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू नाही शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही. त्या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू. मला तर त्याची काही चिंता वाटत नाही. सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो. असेच एकत्र राहा, मजबूतीने राहा. धन्यवाद. जय हिंद. Black shirt, please, black shirt. Cameraman. आवाज आवाज. लागल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांना मातोश्री बोलवलं. या विजया उमेदवारांशी
खास करून उद्धव ठाकरे यांनी एक बैठक घेतली. त्यांना या संपूर्ण निवडणुकी प्रचाराच्या दरम्यान वेगवेगळ्या कारणामुळे ते भेटलेच होते, परंतु विजयी उमेदवारांना भेटणं हे एक साहजिक एक वेगळी गोष्ट होती. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे होत्या, त्यानंतर वरुण सरदेसाई होते, अनिल परब होते, अरविंद सावंत होते, तसेच इतर काही आमदार देखील या भेटीच्या वेळी होते. या भेटीच्या दरम्यान त्यांनी सर्व विजयी उमेदवारांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि त्याचवेळी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत जरी सत्ता आली नसली तरी खचून जायचं नाही. आणि ह्याच बैठकीनंतर मातोश्रीच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे जमा झाले होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी स्वतः येऊन त्यांना अभिवादन केलं, त्यांचं अभिनंदन केलं. रश्मी ठाकरे यांनी तर सुरुवातीला बाहेर येऊन सर्व शिवसैनिकांशी हस्तांदोलन करताना त्या पाहायला गेल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे बाहेर आले आणि उद्धव ठाकरे यांनी देखील आपलं मनोगत या शिवसैनिकांच्या समोर व्यक्त केलं. यावेळी त्यांची बॉडी लँग्वेज नक्कीच एक पॉझिटिव्ह होती, कारण जरी हरलो असलो तरी हार पत्करची नाही आणि त्या बाबतीनं लढत राहायचं अशा प्रकारचा एक संदेश देण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत शिवसेना फुटली गेली, अनेक नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडले गेले, तरी देखील न खचता मुंबईची निवडणूक हे त्यांनी मोठ्या हिमतीने लढलेली पाहायला मिळाली आणि तब्बल 65 नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाचे आले आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे 6 नगरसेवक आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एकूण 72 नगरसेवक हे त्यांनी निवडून आणलेले पाहायला मिळते. त्यामुळं नक्कीच जरी सत्ता मिळाली नाही, सत्तेच्या समीप जाता आलं नाही, परंतु जो विजय मिळालेला आहे 65 नगरसेवकांचा तो देखील काही कमी नाही अशाच प्रकारचं त्यांचं सांगणं होतं. आणि त्याचवेळी त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये एक मोठा फरक असलेला पाहायला मिळतोय. कारण भाजपला वाटलं होतं की कागदावरची शिवसेना संपवली म्हणजे झालं, परंतु जमिनीवरची शिवसेना ते कधीही संपवू शकणार नाहीत अशा प्रकारचं त्यांनी भाजपला देखील इशारा यावेळी बोलताना दिलेला आहे. त्याचं सामदंड भेद या सर्व यंत्रणेचा वापर हा केला गेला, परंतु गद्दार निघून गेले, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये निष्ठा विकत घेता येत नाही हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. यावेळी त्यांनी सर्वांना मानाचा मुजरा करतो, तुमच्याशिवाय हा विजय शक्य नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. महापौर पदाच्या बाबतीत त्यांनी एक वाक्य म्हटलं की आपला महापौर व्हायला पाहिजे हे आपलं तर स्वप्नच आहे, परंतु जर देवाच्या मनात असेल तर ती देखील स्वप्न पूर्ण होईल असं उद्धव ठाकरे यांचं मत होतं. त्याचबरोबर गद्दारी करून ज्यांनी विजय मिळवलेला आहे ती मुंबई घाण ठेवण्यासाठी मिळवलेला आहे अशा प्रकारचं त्यांनी एक स्पष्ट केलं. या पापाला मराठी माणूस कधी क्षमा करणार नाही, मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही निष्ठेने लढलात असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं पाहायला मिळालं. जेव्हा ते फिरत होते त्यावेळी तिचा अनुभव देखील त्यांनी सांगितला की कशाप्रकारे या भेटीच्या दरम्यान त्यांनी या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान कशा पद्धतीनं लोक भेटत होती, लोकांचा उत्साह होता आणि एक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं जे वातावरण निर्माण झालं होतं, जे प्रामुख्यानं मराठीच्या विषयी वातावरण झालं होतं, मुंबईच्या संदर्भात वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळं एक वेगळा उत्साह होता. त्यानंतर शिवाजी पार्कमधली जी सभा आहे ती कुठंतरी टर्निंग पॉईंट ठरेल असं वाटत होतं. किमान त्यामुळं देखील काही सीट्स वाढल्या, यात नक्कीच फरक जाणवलेला दिसतो. परंतु ही लढाई कुठल्याही परिस्थितीत संपलेली नाही. जिद्द महत्त्वाची आहे आणि ती कुणी विकत घेऊ शकत नाही. या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपलं मत मांडताना सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची आजची जी बॉडी लँग्वेज होती, शिवसैनिकांना सामोरे जाण्याची बॉडी लँग्वेज होती, ती अत्यंत पॉझिटिव्ह होती. कुठेही ते पराभवामुळे खचलेले पाहायला मिळाले नाही, कुठेही डगमगलेले पाहायला मिळाले नाहीत. कारण यापूर्वी देखील त्यांनी अनेक पराभव पाहिलेले आहेत, तर पचवलेले आहेत. शिवसेना वारंवार फुटली त्यावेळी त्याचे साक्षीदार राहिलेले आहेत. आत्ताचे 2022मध्ये एकनाथ शिंदे फुटून गेल्यानंतर त्यांना राजीनामा दिल्यानंतरची शिवसेना त्यांनी पाहिलेली आहे. त्यानंतर उभे राहिलेले उद्धव ठाकरे आहेत. लोकसभेला चांगलं यश मिळालेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली. विधानसभेला काही प्रमाणात अपयश आलं, मुंबई महापालिकेला अपयश आलं, तरी पण आपण लढत राहू, येत्या काळामध्ये जिंकत राहू असंच त्यांचं मत होतं. आता थोड्याच वेळात शिवसेना भवनमध्ये देखील त्यांची पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील ते या निवडणुकीची विश्लेषण ते काय करतात ते पाहणं गरजेचं आहे. या
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर कोणतीही प्रतिक्रिया आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांनी दिलेली नाही, परंतु आता थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि उद्धव ठाकरे हे आपलं मत मांडतील. त्या संदर्भात पराभवाचं कुठं आपण कमी पडलो, कारण 65 जागा निवडून आलेल्या आहेत. मागील वेळी एकत्र शिवसेना असताना 82 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 65 जागा ह्या निवडणुकीमध्ये कमी झाल्या असल्या तरी जेवढे ज्या पद्धतीनं दाखवलं जात होतं, भाजपकडून ज्या पद्धतीनं प्रचाराचा केला जात होता की शिवसेना ठाकरे गट खूपच मागे पडेल, परंतु तसं न होता मराठी माणूस एकवटलेला पाहायला मिळाला या निवडणुकीत. आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं मराठी शक्ती एकवटली गेली, हे देखील एक महत्त्वाचं आहे. जर काँग्रेससोबत या निवडणुकीत असती तर नक्कीच एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, असं अनेक शिवसेनेचे नेते देखील आता म्हणत आहेत. परंतु दुर्दैवानं तसं युती त्यांची होऊ शकली नाही, परंतु काँग्रेसच्या देखील चांगल्या जागा 24 जागा या निवडणुकीत आलेल्या पाहायला मिळाल्या. परंतु येत्या काळामध्ये देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न हा त्यांचा नेहमीच असू शकेल. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, त्यांना कशाप्रकारे ते सामोरे जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.